इतिहासाच्या पानापानात अनेक लढायांची नोंद आहे, पण नेसरीच्या खिंडीत जे घडलं त्याला तोड नाही. जेव्हा सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी उदार मनाला बहलोल खानाला जिवंत सोडलं, तेव्हा रयतेच्या राजाने छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सेनापतीला कडक शब्दांत सुनावले होते. ते शब्द प्रतापरावांच्या काळजाला आरपार भेदून गेले. स्वराज्याचा स्वाभिमान आणि महाराजांचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी कोणताही विचार न करता प्रतापराव आपल्या केवळ 6 जिगरी मावळ्यांसोबत शत्रूच्या हजारो सैन्यावर विजेसारखे तुटून पडले. एका बाजूला अथांग पसरलेलं बहलोल खानाचं सैन्य आणि दुसऱ्या बाजूला मृत्यूचं भय नसलेले ते 7 वाघ. नेसरीची खिंड त्या रणगर्जनांनी शहारली. तलवारींच्या खणखणाटानं आकाश दणाणून गेलं. ही केवळ लढाई नव्हती, तर आपल्या राजासाठी दिलेली प्राणांची आहुती होती. त्या झंझावाती संघर्षात हे 7 वीर धारातीर्थी पडले खरे, पण जाता जाता त्यांनी अजरामर इतिहासाची अशी गाथा लिहिली जी आजही प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर शहारे आणते. सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यांतून आजही तोच एक आवाज येतो, वेडात मराठे वीर दौडले 7. या पराक्रमी वीरपुत्रांच्या बलिदानाला त्रिवार मानाचा मुजरा.